11व्या वर्षी भगवान वृंदावनामधून मथुरेला गेले आणि त्यानंतर तिथून द्वारका. 125 वर्ष कृष्ण या धर्तीवर होते, त्यात फक्त 11 वर्ष ते वृंदावनामध्ये होते. आणि या 11 वर्षाच्या लीला, गोपींसोबत प्रेममय लीला, यशोदा मैया, नंदबाबा आणि वरिष्ठ गोपांसोबत वात्सल्यमय लीला, मित्रांसोबत साख्य लीला, गायींसोबतच्या शांत भावातील लीला, ह्या अद्भुत आहेत. कारण तिथे कसलाच भौतिक कल्मश नाहीये, तिथे कसलीच अभिलाषा नाहीये. नंदबाबा आणि यशोदा कृष्णाला फक्त देऊ इच्छितात. ते तर त्याला भगवान पण मानत नाहीत, ते फक्त प्रेम करतात. श्रीमती राधाराणी आणि सगळ्या गोपिका कृष्णाला फक्त देऊ इच्छितात. आपलं सर्वस्व अर्पण करतात, आपली भक्ती समर्पित करतात. अनादी काळासाठी कृष्णाची भक्ती करत त्यांची वाट पाहते. 100 वर्ष राधाराणीने कृष्णाची वाट पाहिली. एक क्षण सुद्धा कृष्णाच्या भक्तीशिवाय ती राहिली नाही. तर इथे समर्पण आहे, इथे भक्ती आहे, डिव्होशन आहे, अध्यात्म, वास्तविक. श्रीमती राधाराणी आणि कृष्ण यांचा जो संबंध आहे तो भौतिक नाहीच आहे. आणि दोघेही वास्तविक रूपाने हे वेगळे नाही आहेत. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि भगवंतांची अंतरंग शक्ती, लादिनी शक्ती श्रीमती राधाराणी आहे. दोघे एकच आहेत. बऱ्याचदा लोक म्हणतात की त्यांनी विवाह का नाही केला. विवाह 2 व्यक्तींमध्ये असतो, ते दोघे एकच आहेत. पूर्ण शरणागत, पूर्ण भक्तीमध्ये समरस होऊन कृष्णाच्या प्रती समर्पित भावाने प्रभू श्रीमती राधाराणीने आराधना केली. राधा हा शब्द आराधना या शब्दापासून येतो, ज्याचं मूळच सेवेचं, आराधनेचं, भक्तीचं, समर्पणाचं आहे. तो संबंध किती उत्कट आणि दिव्य आहे. तर निश्चित भगवान श्रीकृष्णांच्या प्रती श्रीमती राधाराणींची भक्ती आणि भक्तिमय प्रेम याचं कंपॅरिझन आणि याची तुलना आणि त्याचं अनुकरण या जगामध्ये आपण नाही करू शकत. हा, राधाराणी ही आदि गुरु आहे. राधाराणी ही गुरु आहे जी शिकवते भगवान श्रीकृष्णाच्या प्रती आपण समर्पित कसं व्हावं, भगवान कृष्णांवर आपण प्रेम कसं करावं, ते आपण समजून घ्यायचा मात्र निश्चित प्रयत्न केला पाहिजे.